ऐका ऐका, अरे भुजबळ साहेबाचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती. अरे कारखानदारांचा नेता, वायनरी चालवणारा, दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काही मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का? जरांगे पाटलाला, अंतरवली सराटीला 1 डझन मंत्री भेटायला आले होते, ते काय राजीनामा देऊन आले होते? आणि भुजबळ साहेबांचा राजीनामा मागताय. गावगड्यातल्या 18 पगड जातीचं, 400 450 जाती उपजातींचं हे आरक्षण आज रोजी गेलंय. अरे कोण तायवाडे, कोण कुठले, कोण कोण आम्हाला देणं घेणं नाही. सामाजिक न्यायाची लढाई आम्ही रस्त्यावर उतरलोय. खरं ते बोलणार, रोखोक बोलणार. आणि आमच्या बापदाद्यांनी ज्या लोकांना आमदार खासदार केलं, मंत्री केलं, कारखानदार केलं, त्या माणसांना घरी बसवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बांधवांना राजकारण करायला लावणार, एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय ज्योती, जय भीम, जय मल्हार, जय महाराष्ट्र. धन्यवाद हाके साहेब. यानंतर माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांना विनंती आहे की या प्रसंगी आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. अण्णा साहेब. व्यासपीठावर उपस्थित ओबीसी समाजाचे भीष्माचार्य, ज्यांनी गेली 40 वर्ष या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांची सेवा केली, असे तुम्हाला सगळ्यांचे नेते सन्माननीय भुजबळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व ओबीसी समाजाचे सगळे नेते मंडळी, सगळ्या समाजाचे नेते मंडळी आणि या ठिकाणी भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घेऊन पुढील लढ्याची प्रेरणा घेण्यासाठी या बीडच्या या मैदानात जमलेल्या लाखोंच्या संख्येने जमलेल्या माझ्या ओबीसी समाज बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माहिती आहे की एक म्हण आहे,